तुम्हाला काही दिसणार नाही यायचे घेऊ नका आधी एखादा आम्ही आलो राम राम मित्रांनो, दीपक खेळकर 101% या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण चाललो कुठं तर ते सांगतो व्हिडिओच्या पुढं. तर चला मित्रांनो, आपल्याला जाता जाता लागला चंदनपूर रस्ता, पण आपल्याला जायचं नव्हतं चंदनपूर रस्त्याला, आपल्याला जायचं होतं डोंगराकडं. मग काय आपण चाललो होतो, आपल्याला जाता जाता लागले दत्त आश्रमला पण पार केलं आणि त्यानंतर लागली आपल्याला काळा गणपतीची कमान. आपल्याला ती बी पार करून आपल्याला सरळ रस्त्यानं रवाना व्हायचं होतं. मग काय तर भावांनो, आपण आहे गावकरी, आपण चाललो तो डोंगरावर दर्शनासाठी. तर मग काय तिकडून येताना महादेवांचे भक्त भेटले आपल्याला. ते म्हणे आपल्याला रस्ता सांगा, म्हणे आपल्याला इकडून चांगला तिकडून चालणार. त्यांना सांगितलं शॉर्टकटमधून जा म्हणलं तुम्ही, तिकडून एकच नंबर रस्ता आहे. मग काय आपण निघालो आपल्या देशानं आणि मग तिथं आलो आपण कमानीजवळ. तर श्री क्षत्रपी नगरेश्वर मोठा महादेव जातेगाव. तर आपण चाललो डोंगरावरती आहे. तर चला तर भेटू पुढं. तर गाडी अशी होती मित्रांनो, HP शाईन 160. मग काय दन तिसरा चौथा गाडीवर अशी मग पळायची टेबल सीट आम्ही डायरेक्ट. मग काय आपण आलो डोंगराला. तर या मित्रांनो, श्रावणमध्ये भेटू आपण. आपली गाडी लावेल राहते रिक्षा आणि आपल्या जातेगावमध्ये आणि डायरेक्ट डोंगरावर वाहणारे सीटेसाठी. मग काय आपण डायरेक्ट आलो डोंगरावरती. असं वातावरण झालं होतं. आणि या मित्रांनो, तुम्ही पण असलं वातावरण असल्यावर तुम्ही पण निघूच वाटणार नाही तुम्हाला, असलं भारी वातावरण झालं होतं. मग काय आपण इथनं आलो आणि इथं असं जाताना आपण मस्त, आणि गर्दी पण भरपूर होती बरं का, एकादशी निमित्त मस्त लोक दर्शनाला आले होते. आणि मग काय आपली गाडी दिली होती तिथे लावून आणि आपण निघालो होतो आपण पण दर्शन करण्यासाठी. मग काय मग आपण चाललो होतो मंदिरात. मग आलो इथं आणि इथं आपल्या दर्शन सेल्फी दाखवून दिली. मग काय त्यानंतर आपण नंदी महाराजांचं दर्शन घेतलं, मग गणपती बाप्पाचं, मग त्या देवींचं. मग आपण इकडं मंदिरात घुसलो आणि इकडं महादेवांचं दर्शन घेतलं आणि मस्त इकडून दर्शन घेऊन आणि आपण निघालो होतो बाहेर. मग काय हे असली गर्दी होती आणि असलं वातावरण बी झालं होतं मस्त असं धुंद केलं. आणि म्हणलं चला आता बारीक बी पाऊस चालू झाला होता आणि मग काय बारीक पाऊस चालूच होता आधीपासून. मग काय आपण निघालो आपल्या घराकडं. मग काय जायच्या टायमाला आपण थोडंसं सावनाटाला येत नाही, असं वातावरण वगैरे मस्त उन्हावानी पडलं होतं. आणि मग काय त्यानंतर आपण असं डोंगर झुमिंग करून दाखवला होता परत जायच्या टायमाला. मग काय इकडं आपण फोटो काढायसाठी थांबलो होतो. मग 2-4 फोटो काढले आणि त्यानंतर निघालो आपल्या शॉर्टकटमधल्या रस्त्यानं. रस्ता बी असा होता मित्रांनो, गाडीचे मागचे टायर सणासण सटकायचे स्लिप मारत्या. मग काय आपण आलो त्यानंतर आपल्या घरी. आणि घरी आल्यानंतर मग काय मग सांगा म्हणलं तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. मग काय मित्रांनो, भेटू ना मग पुढच्या ब्लॉगमध्ये.